सलगरे या गावामध्ये आहोत। सलगरे गावातील सर्वात विशेष म्हणलं तर दीपावली पाडवा या निमित्त सलगर भागातले सगळ्या गायींचे कळप असतील किंवा वळू बैल असतील नामांकित ती जे त्यांचं सिद्धेश्वरचं मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी येत असतात। आणि सध्या पाहत असलेले एक 4 दाती वळू आपण राजू निंबळकर यांच्या दावणीचा पाहतोय की ज्याचा बुजारपणा चपळपणा बैलाचा एक कासरा सुटलेला होता मंडळी आणि त्यानंतर आणि बैल बऱ्याचदा बुजार पण भरपूर असतात या भागातले की ज्यांचा आपण बुजारपणा सध्या आपण पाहतोय। मंडळी बैल हा आता एका कासऱ्यावरती आपण येथे पाहतो। बैल एका कासऱ्यावरती असल्यानंतर त्या कासऱ्याचं महत्व किती महत्वाचं आहे आता, कारण एवढ्या मोठ्या वस्तीमध्ये किंवा एवढ्या मोठ्या बऱ्याचशा मनुष्यांच्या जागी किंवा या जागी बैल कशा पद्धतीने कासऱ्यावरती म्हणजे कासरा टिकाऊ असला पाहिजे हे देखील महत्वाचं काम आहे। त्यामुळे कासऱ्या बनवणाऱ्या ज्या कंपनीज असतील तर त्यांनी देखील या गोष्टींचा कायम लक्षात घेतल्या पाहिजे। काय करायचं म्हणताय? व्हिडिओ करायचं। कुठे इथं आणलंय काय? नाही करूया करूया। नमस्कार, आता आलो सकाळी 9 वाजताच आलो आज। मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं ॲप जर इन्स्टॉल केलं नसेल तर ते इन्स्टॉल लगेच करा, कारण आपण त्यावरती आज सलगरची बरीच माहिती टाकणार आहोत आणि त्याच्यासाठी तुम्हाला ॲप स्टोअर असेल किंवा प्ले स्टोअर असेल, आयफोन आणि अँड्रॉइड या दोन्हीसाठी ते ॲप उपलब्ध आहे।